आणि या दरम्यान आपण पाहतोय चांगला फटका होता, झेल ड्रॉप झाला, 1 धाव अंकित केली जाईल. सागर पवारला मात्र नक्कीच इथे जीवनदान दिलं जातंय. जवळपास सागर पवार आणि सचिन पवार दोन्ही बंधूंची जोडी मैदानामध्ये. आणि पहिला चेंडू होता, चांगला चेंडू हाताळलाय. गोलंदाजी मार्कवर जर का विचार केला तर वसंत पवार. चला डीएन दादा पवार यांना विनंती करतोय की आपले 500 रुपये कॅश प्राइज आलं होतं ते घेऊन जा. आणि या दरम्यान आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. जवळपास 3 या धावसंख्येवरती. आणि वदप संघाचा सुनील इथे बॅट चेंज होती, परंतु चांगली गोलंदाजी वसंत पवार यांच्या माध्यमातून. जवळपास 3 चेंडूंचा तीन चेंडू 3 धावा धावफलकावरती पाहतोय. इथे मोठा फटका आलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. आणि धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय, 7 धावा. आणि वदप संघाचा सुनील तुमच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय, ते घेऊन जा. इथे खराब यष्टीरक्षण पाहतोय, बॅटची त्या ठिकाणी पाहूया. आणि चेंडू सीमारेषा पलीकडे आलेला हा चौकार. 4 धावांच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती पाहतोय तमनाथ संघाचे. थँक्यू थँक्यू डीजे. आणि पंच हा चौकार बॅटची एज लागून झालाय का? ओके. पाच चेंडू 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय तमनाथ संघाची. मॅडंटी पॉवर प्लेचं षटक आहे, जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी साथ देणं खूप गरजेचं. आणि त्या दरम्यान 11 धावा धावफलकावरती पाहतोय. गोलंदाजी मार्कवर वसंत पवार चांगली गोलंदाजी करतात. स्ट्राईक एंडला सचिन पवार. इथे मोठा फटका, नजाकत भरा शॉट आणि हा जबरदस्त षटकार. एका षटकाचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय. 17 धावा धावफलकावरती पाहतोय. लक्ष्मण पालकर मोहिली यांच्याकडून हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. जवळपास हा 3रा सामना आपण पाहतोय, त्यानंतर अद्यापही 2 सामने बाकी आहेत, त्यामुळे स्पीडअप घ्या. सतरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर नवीन गोलंदाज गणेश
गणेश गोलंदाजी मार्कवर गणेशला पाहतो स्ट्राईक एंडला आता सागर पवार. त्याला जास्त वेळ घेऊ नका. 17 धावा तर धावफलकावरती लागल्यात. चांगली फटकेबाजी आपण पाहिली सचिन पवार यांच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला आता मात्र सागर पवार त्यांचे छोटे बंधू. इथे मोठा फटका खेळायचा होता. चांगला चेंडू आणि त्या दरम्यान डॉट डिलिव्हरी पाहतोय. दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू. मॅडेंटी पॉवर प्लेचं बंधन मात्र आता हटवण्यात आलेलं आहे. जवळपास बाउंड्री लाईन वरती आपल्याला 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. इथे देखील चांगला चेंडू. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाही. डॉट डिलिव्हरी. सागर पवार मात्र आता स्वतःला सावरणं खूप गरजेचं. तमना संघाकडून खेळत असताना सागर पवारने देखील चांगली खेळी करणं गरजेचं असेल. मागचा सामना जर का आपण पाहिला 28 धावांचं मापक आवाहन होतं, परंतु तो देखील लो स्कोरिंग सामना 4 षटकांपर्यंत गेला. इथे चांगला फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव रोखू शकत नाहीये. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न नसेल. एकच धाव एका धावेच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जवळपास 1.3 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. चांगली गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून देखील पाहतोय. डोनेवाडी बी संघ क्षेत्ररक्षण करताना चांगला खेळ दाखवणं खूप गरजेचं आहे. डोनेवाडी ए संघ मात्र इथे पहिला सामना जिंकलाय, परंतु तशाच पद्धतीने आणि पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. सचिन पवार यांना देखील चकवलं जाते. जवळपास विचार केला 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. 18 धावा धावफलकावरती. या 4 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केले गणेश गोलंदाजाने. इथे गुडघाट एक तमाशा देख असंच काहीच समीकरण, परंतु बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. आणि डॉट डिलिव्हरी. पुन्हा एकदा डॉट डॉट 1 डॉट डॉट असे 5 चेंडू. धावफलकावर धावसंख्या 18 स्थिरावली जाते. तर मात्र सचिन पवार याला देखील चकवलं जातंय. जवळपास 5 चेंडूमध्ये 16 धावा कुठून काढल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, परंतु आता मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. इथे मोठा फटका आणि लोंगनच्या डोक्यावरून षटकार. जे 2 षटकांचा वाजवी खेळ पुन्हा एकदा संपुष्टात आलाय. 24 धावांचा स्कोर काढला आपण पाहतोय. तमनाथ संघाची एक जबरदस्त फटकेबाजी सचिन याच्या माध्यमातून. जवळपास पहिल्या षटकाचा विचार केला तर 5 चेंडू खेळून काढले. त्यामध्ये 16 धावा वैयक्तिक खेळत होत. त्यानंतर या षटकामध्ये 3 चेंडू खेळला आणि त्यामध्ये एक षटकार आलाय. 24 धावांचा स्कोर काढला आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना आहे. स्पीडअप घ्या. यानंतर होणारा सामना असेल सावले बी आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळेल तो संजय नगर संघ. आणि नक्कीच वदप संघाच्या सुनीलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं, ते त्यांना ते दिलं जात आहे. या इनिंग नंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेन नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. आणि नक्कीच मयूर वाकचौरे यांच्या विरोधामध्ये खेळेल तो सावले बी नंदू हिलम यांची टीम. नक्कीच एक जबरदस्त फॉर्ममध्ये दोन्ही संघ, परंतु पाहूया नाईट टुर्नामेंट आहे. थोडासा उजेडाचा देखील अभाव असू शकतो, त्यामुळे थोडासा त्रास देखील जाणवतो, परंतु पाहूया. तिसरं षटक. गोलंदाजी मार्कवर सुनील. इथे चांगला फटका लॉंग ऑन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव एका धावीच्या मदतीने धावफलक 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 2.1 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. तिसरं षटक.
इथे चांगला चेंडू आणि नक्कीच बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी, दोन चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. चांगली गोलंदाजी इथे देखील सुनीलच्या माध्यमातून पाहतोय. 25 धावा धावफलकावरती. इथे देखील चांगला चेंडू आणि इथे थोडस फंबलिंग पाहतोय. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि थोडीशी मिसफिल्ड पाहतोय डोनेवाडी बी संघाची. आणि त्या दरम्यान जर का विचार केला तर 2 धावा इथे अंकित केल्या जातील. तीन चेंडू 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जवळपास जो संघ सर्वाधिक स्कोर उभा करेल त्या संघाला पुढील राऊंडसाठी पात्र ठरवलं जाईल. आणि इथे लॉंग ऑफच्या डोक्यावरील षटकार सचिन पवारच्या माध्यमातून जबरदस्त फटका आपण पाहिला. तेहतीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. जबरदस्त फटकेबाजी सचिनच्या माध्यमातून जवळपास 11 चेंडू 28 धावांवरती खेळतोय. इथे देखील पुन्हा एकदा मोठा फटका, आउट ऑफ द पार्क षटकार. अजून एक षटकार आला तर हॅट्रिक असेल आणि लक्ष्मण पालकर साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. 2 षटकार तर लगावले सचिन पवार याने. तिसरा षटकार लगावेल का हे देखील पाहणं. या ठिकाणी जर का विचार केला, चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून 12 चेंडूमध्ये 34 धावांवरती खेळतोय. स्कोर कार्ड वर जर का विचार केला तर 39 धावा, बिनबाद 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आणि इथे हॅट्रिक पूर्ण होते आणि लक्ष्मण पालकर साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जबरदस्त फटका सचिन पवारच्या माध्यमातून. एक 40 धावा सचिन पवारच्या. तर गोलंदाजी मार्कवर प्रसाद पवारला आपण पाहतो. स्ट्राईक एंडला सागर. स्ट्राईक एंडला पण सागर पवारला पाहतोय. नक्कीच सचिन पवारांचे छोटे बंधू कशा प्रकारे फलंदाजी, चांगला साथ दिलाय सचिनसाठी. परंतु पाहूया तसाच साथ या शेवटच्या षटकामध्ये देखील येणं गरजेचं जमणार संघाला. इथे चांगला फटका आहे, त्या ठिकाणी जबरदस्त शतरक्षक आहे, त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने सचिनला मात्र स्ट्राईक मिळते. 46 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
सचिन ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय. जवळपास 13 चेंडूमध्ये 40 धावा. अजूनही 5 चेंडूमध्ये 10 धावा येतील का? इथे देखील चांगला चेंडू, परंतु पंच वळून सांगतायत की एक अवांतर धाव येईल. वाईड मारा. आणि नक्कीच या दरम्यान जर का विचार केला तर धावफलक 47 या आकड्यावरती पाहतोय. हाय स्कोर असेल पहिल्या राऊंडमध्ये त्याला बाय असेल. सर्व कर्णधारांनी नोंद घ्या. ज्या संघाचा हाय स्कोर असेल त्या संघाला तिसऱ्या राऊंडसाठी पात्र ठरवलं जाईल. इथे देखील हेलिकॉप्टर उडवलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि इथे फलंदाज होईल बाद. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 48 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 10-12 पावलांचा रनअप गोलंदाजी मार्फत प्रसाद. आणि इथे मोठा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु एक प्रेक्षक बनून राहिलाय. चेंडू सीमाबार षटकार. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 54 धावा. जवळपास 47 धावसंख्येवरती खेळतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. आणि इथे पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. चांगला चेंडू हातात गोलंदाजी मार्कवर आपण विचार केला तर प्रसाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 54 धावा धावफलकावरती पाहतोय. सध्याच्या घडीला हाय स्कोर आहे तिसऱ्या सामन्यामध्ये. परंतु पाहूया हा स्कोर चेस होईल का? 4 षटकांचा विचार केला तर षटकातील अद्याप शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला सचिनला पाहतोय. अवघ्या 3 धावांची गरज आहे 50 साठी. आणि इथे पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी पाहतोय. षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि 50 साठी 3 धावसंख्येची गरज आहे. आजच्या दिवसात पहिली 50 होईल का सचिन पवार याची? याचं देखील नक्कीच हे देखील पाहणं खूप गरजेचं. सध्याच्या घडीला तमनाथ संघाचा एक महत्वाचा फलंदाज सचिन पवार. शेवटचा चेंडू आणि इथे चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार आणि सचिन पवार याची 50 पूर्ण होते. टाळ्या व्हायला पाहिजेत थोड्याशा.